लाडके भाऊ मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सोलापूर पुण्यनगरीत सहर्ष स्वागत उत्सुक श्री देवेंद्रदादा कोठे, आमदार भारतीय जनता पार्टी सोलापूर। स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या वतीनं सोलापूर शहरातील नामांकित जिल्हा मुख्य सरकारी विधीज्ञ ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांना कायद्यातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD मिळाल्याबद्दल तसंच आणीबाणी काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही निडरपणे संघर्ष केला आणि हुकुमशाहीचा धाडसानं कारावास स्वीकारल्यामुळं महाराष्ट्र शासनाकडून कैलासवासी मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे यांचा गौरव करण्यात आला। त्यानिमित्त त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस भवन इथं जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते फेटा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्रीकांत घाडगे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर, महिला आघाडी पदाधिकारी उमादेवी झाडबुके, शहर उपाध्यक्ष शकील शेख, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, BJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, रमीज कारभारी, OBC सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख मौलाभाई, सोशल मीडिया शहर अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, अजिंक्य ओपिन, यशराज डोळसे, निशांत तारनाईक, शामराव गांगर्डे, शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश जाडबुके यांची उपस्थिती होती। सोलापूरच्या आदरणीय माजी महापौर श्रीमती घाडगेताई, आमचे मित्र पत्रातालींचे श्रीकांतभाऊ घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर पार्टीमधील धडाडीचं मीडिया चॅनल सांभाळणारे आमचे पत्रकार वैभवजी गंगणे, जुबेरजी बागवान, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, सर्व सन्माननीय पदाधिकारी, मला आठवत आहे की 2016 साली मी सरकारी वकील झालो आणि 2018 साली माझी जिल्हा सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली। त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि भाजपाची काही युती नव्हती। असं असताना सुद्धा सर्वात पहिल्यांदा जिल्हा सरकारी वकील झाल्याबद्दल सरकार जर प्रमुख केला असेल तर आदरणीय संतोष पवार साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून त्यांच्या खुर्चीवर बसवून मानाचा फेटा आणि शाल बांधून सत्कार, म्हणजे समाजामध्ये जे जे चांगले घटक आहेत त्यांना निवडणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांना आपल्याकडे आकर्षित करणं हा संतोष भाऊचा गुणधर्म आहे आणि त्यांच्या आकर्षणामुळेच आपण सगळे या ठिकाणी पदाधिकारी झालेले आहेत। मला असं या ठिकाणी सांगावं, समाजामध्ये काम करत, पक्षाचं काम करत असताना पक्षीय धोरण आणि समाजामध्ये काम करत असताना समाजाचं धोरण राबवणारे आदरणीय संतोषजी पवार या ठिकाणी मी यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो। त्यांनी माझा या ठिकाणी बोलवून सत्कार केला। आदरणीय सुषमाताईंचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांना जो काही सन्मान शासनाच्या वतीने या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून सगळ्यांच्या हातून समाजाचं आणि देशाचं कार्य चांगल्या पद्धतीने घडावं अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। शासकीय पद असल्यामुळे मला जास्त काही बोलता येत नाही, त्यामुळे मी माझ्या मर्यादेत राहून या ठिकाणी एवढंच बोलू इच्छितो की आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य परमेश्वरांनी देवो, भरभराटीचं आयुष्य लाभू दे, आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आणि आपल्या हातून देशसेवेचं काम चांगल्या पद्धतीने होतं। याच मी तुम्हाला या 15 वर्षाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी शुभेच्छा देतो। माझा इथं बोलवून आपण सर्वांनी जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ऋण आपल्या सगळ्यांचा ऋणी राहील। आणि मी या ठिकाणी एवढं पण तुम्हाला आश्वासन देऊ शकतो
की जर तुमच्यावर कोणी अन्याय केला, मग तो पोलीस असू दे किंवा कोणत्याही व्यक्तीकडून असू दे, तर त्याच्यासाठी माझी तुम्हाला 24 तास मदत राहील. आणि ती मदत मी माझ्या कायद्याच्या चौकटीत राहून करणार आहे. त्यामुळं तुम्ही कुणावर तुमच्यावर अन्याय सहन करू नका आणि कुणावर जर अन्याय होत असेल तर ते पण सहन करू नका. कारण आपल्याला या समाजामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची आहे. आपण पक्षाचं काम करतो म्हणजे देशाचं काम करतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी संयुक्तिक जबाबदारी असते की आपण समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था स्थापित केली पाहिजे. सामान्य माणसाला हे करणं खूप अवघड असतं, कारण आपण या ठिकाणी पार्टी स्तरावर काम करत असताना सगळे फ्रंट लीडरला असतो. सगळ्यात जास्त आपल्या भागातील लोकांचा परिचय असतो. त्यामुळे कोण कसा आहे काय आपल्याला माहीत असतं. त्यामुळे आपण वेळीच जर एखाद्याकडनं शांतता सुव्यवस्थेत भंग होईल असं काही कृत्य होणार असेल तर आपले ज्येष्ठ पदाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, त्यांच्या कानावर घाला. आणि ही सध्या आपल्या सोलापूरचं जे नावलौकिक महाराष्ट्रामध्ये आहे तर ते नावलौकिक आपण सगळे जपूया असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. Like, subscribe, click on the bell.